धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा निकाल काल लागला। या निकालामध्ये अनेकांना उत्सुकता होती ती धाराशिव जिल्ह्यातून सर्वात जास्त मतांनी कोण निवडून आलेला आहे ही उत्सुकतेपोटीच आणि राजकीय कट्टाच्या अनेक प्रेक्षकांनी आम्हाला विनंती केली, मागणी केली की आपण असे व्हिडिओ बनवा। त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले 5 उमेदवार कोणते आहेत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। चला तर पाहू मग धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले 5 जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत। 5व्या क्रमांकाने धाराशिव जिल्ह्यामध्ये निवडून आलेले आहेत शहाजी दत्तात्रय पाटील। ते भारतीय जनता पार्टीचे आहेत। त्यांना 7155 एवढी मतं मिळाली। तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र इराणा समाने। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती। त्यांना 3089 एवढी मतं मिळाली। गुंजोटी जिल्हा परिषद गट उमरगा तालुक्यात आहे। या गटातून शहाजी दत्तात्रय पाटील भारतीय जनता पार्टी यांनी 4066 मतांनी विजय मिळवला आहे। तर 4थ्या क्रमांकाने सर्वात जास्त निवडून आलेल्या उमेदवार आहेत सविता बिराजदार, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या पत्नी आहेत। त्यांना 7520 मतं मिळाली। तर त्यांच्या प्रतिस्पर्धी नंदा गायकवाड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना 3303 एवढी मतं मिळाली। बलसूर जिल्हा परिषद गट उमरगा तालुक्यात आला आहे। या गटातून सविता सुरेश बिराजदार यांनी 4217 मतांनी हा विजय मिळवलेला आहे। तिसरे सर्वात जास्त मतांनी निवडून आलेले उमेदवार आहेत प्रदीप शिंदे। हे उपळा धाराशिव तालुक्यातील हा गट आहे। या गटातून त्यांनी 7388 एवढी मतं घेतली। तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार किरण शेटे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते उमेदवार होते। त्यांना 3010 एवढी मतं मिळाली होती। 4743 मतांनी प्रदीप शिंदे यांनी किरण शेटे यांच्यावरती मात केलेली आहे। तर सर्वात जास्त मतांनी निवडून आलेल्या धाराशिव जिल्ह्यातील क्रमांक 2 चे उमेदवार आहेत महेश देशमुख, जे काँग्रेस पक्षाचे आहेत आणि त्यांनी कवठा जिल्हा परिषद गट उमरगा तालुक्यात आला आहे। त्या गटातून निवडणूक लढवली होती आणि त्यांना तब्बल 8605 एवढी मतं मिळाली। तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सिद्धेश्वर माने यांना 3027 एवढी मतं मिळाली। शिवसेनेकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि महेश देशमुख काँग्रेस पक्षाच्या वतीने 5578 मतांनी ते विजयी झाले आहेत। खरं तर जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल तर काँग्रेसची अवस्था कठीण असताना देखील महेश देशमुख यांचा हा विजय मात्र डोळ्यात भरणारा आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा पराक्रम केलेला आहे उषा रवींद्र गायकवाड, ज्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी आहेत। त्यांना 8481 एवढी मतं मिळाली। तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार मीनाक्षी जाधव यांना 2191 एवढी मतं मिळाली। आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे 6290 मतांनी उषा रवींद्र गायकवाड यांनी उमरगा तालुक्यातील कदेर जिल्हा परिषद गटातून विजय मिळवला आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील ह्या 5 उमेदवाराकडे लक्ष ठेवलं तर आपण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार जास्त मतांनी विजय झाला आहे। तर भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार सर्वात जास्त मतांनी विजयी झाले। ही माहिती आपल्याला नेमकी कशी वाटली ती आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा। तसेच आमचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका। याच ठिकाणी थांबू। धन्यवाद।